झडप बहिरी ससाण्याची. विजापुराच्या आदिलशहाने सरदार फतेखान हा मोठ्या फौजेनेशी कन्हेरी पठारात पुरंदर तालुका शिरला. त्याचा तळ जेजुरीजवळ बेलसर गावाजवळ पडला. त्याला खात्री होतीच की शिवाजीराजांचा बंड आपण लवकरात लवकर साप मोडून काढू. त्यांना आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळजवळ पाठवला. नीरा नदीच्या काठावर शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव सुभानमंगळ. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका गावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैद्यात पडलेले. कोणत्याही क्षणी बादशाह शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूर्ववत असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकलेल्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही. अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मनस्थिती कशी झाली असेल. लक्षात येते की ती एकच गोष्ट की इतक्या भयंकर आणि भीषण मृत्यूचा तांडव दिसत असूनही मायलेकरे थोडीसुद्धा खचली नाहीत. त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांना फार फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस 8 ऑगस्ट 1648. पावसाचे दिवस. निरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या 12 किलोमीटरवर ईशान्य बेलसर गावाजवळ फतेखानची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला 10 किलोमीटरवर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच काल परवा एवढ्यात फतेखानांनी सैन्य जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते. शिवाजीराजांच्या रात्रीच्या काळोख्यात बेलसर जवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळवरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला. प्रथम हल्ला सुभानमंगळवर. कावाजी मल्हार या सरदाराच्या बरोबर थोडं सैन्य देऊन त्यांना पुरंदरकडून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढवणार होते. नदीला पूल नव्हता, नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिण तीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले. किल्ला बेसावत होता. नव्हे निर्धास्तच होता. कावजीने या किल्ल्यावर मावळीनिशी हल्ला चढवला. ते तटावर चढले, घुसले. प्रतिकार होत होता. पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावर तुटून पडला. युद्ध पेटले. हल्ला कोळूसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजीने कापून काढला. आदिलशाह फौजेची अक्षरशः दणादण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवांना खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक झालेला हल्ल्याचा हा परिणाम किल्ला मिळाला. कावजी मल्हार किल्ल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरवर आला. सारं मराठी सैन्य या विजयाने अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्या मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढवला. यावेळी भगवा झेंडा एक मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकूम दिला होता की तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फतेखानाचे जे सैन्य आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही आमच्यावर मोठ्या बळाने चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू. हे छापेबाज म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळूपर्यंत चालूच राहणार होतं. राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम अत्यंत वेगाने मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फतेखान जातीने उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच की युद्ध पद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनेच सुद्धा चालू राहतं. मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटल्या. काही मराठे युद्धात पडले. मराठे परत फिरले. पण दुसऱ्या बाजूनं भगवा झेंड्यांची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमका शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंड्यावाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार नाही. तेवढ्यात याच तुकडीला बाजी कान्होजी जेदे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वतःच पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेद्यांनी
त्यांना माघार घेण्याचा इशारा देत लढाई चालूच ठेवली होती. या शर्यतीच्या धुमाकुळीत काही मावळे पडले, पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला आणि आपल्या साथीदारांनिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळत होती, पण झेंडा हातात न जाऊ देता पुरंदर किल्ला दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता, तोही परत आलेला पाहून राजा हर्षावले, फते झाले. राजांनी बाजीजेदांचं शाबासकी गरजावून कौतुक केले. त्यांना तिथेच त्याचा उल्लेख सर्जाराव असा केला. हीच बाजीजेदांची पदवी ठरली. आता खास फतेखान तोडून काढायचा. राजांचा निर्धार दसपटीने वाढला, आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणाने दणाणत होता.